महात्मा फुले जन्मदिन शताब्दी वर्ष या निमित्त आयोजित केलेल्या राज्यस्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेमध्ये मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी स्पर्धेचे संयोजक व आयोजक यांची मनापासून आभार आहे. आपण सर्वांना प्रथमतः माझा नमस्कार. मी वर्पे दिव्या भारत. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तविना शूद्र खचले आणि इतके अनर्थ एका विद्येने केले. ही ओळ ऐकताच आपल्या डोळ्यासमोर उभी राहते ती एक महान क्रांतिकारक व्यक्ती म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले. मित्रांनो, कल्पना करा, एक असा काळ ज्या काळात स्त्रियांना शिक्षण घेणंही शक्य नव्हतं. अस्पृश्यांना माणूस म्हणूनही वागणूक दिली जात नव्हती. समाज अंधश्रद्धाने अन्यायाच्या साखळ्याने बांधलेला होता. अशा काळात एक व्यक्ती उभी राहते आणि म्हणते समानता हा प्रत्येकाचा जन्मसिद्ध हक्क आहे. ती व्यक्ती म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले. आज मी महात्मा फुले यांचे व्यक्तिमत्व 3 पैलूंमधून मांडणार आहे. समाजसुधारक, प्रशासक आणि उद्योजक म्हणून महात्मा फुले. समाजसुधारक म्हणून महात्मा फुले. महात्मा फुले यांचे सर्वात मोठे योगदान म्हणजे समाजसुधारणा. 1848 साली त्यांनी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. आज आपण अगदी सहज शाळेत जातो, परंतु त्या काळात मुलींना शिकवणे म्हणजे समाजाविरुद्ध बंड करण्यासारखे होते. सावित्रीबाई फुले जेव्हा मुलींना शिकवण्यासाठी शाळेत जात असत तेव्हा लोक त्यांच्यावर चिखल दगड फेकत असत, परंतु त्या थांबल्या नाहीत, कारण की त्यांच्या पाठीशी उभे होते महात्मा फुले. ते फक्त एक शिक्षण नव्हते, तर ती एक क्रांती होती. महात्मा फुलेंनी अस्पृश्यतेविरुद्ध आवाज उठवला. त्यांनी 1873 साली सत्यशोधक समाजाची स्थापना केली. या संस्थेचा उद्देश होता जातीभेद नष्ट करणे, अंधश्रद्धा दूर करणे आणि सर्वांना समान हक्क मिळवून देणे. त्यांनी विद्वांसाठी आश्रयस्थाने उभारली, बालहत्येला विरोध केला आणि सर्वांना समान हक्क मिळावा हा विचार समाजात रुजवला. ज्यांना शिक्षण मिळते तेच खऱ्या अर्थाने स्वतंत्र होतात. त्यांनी आपल्या घरातील विहीर सर्वांसाठी खुली केली. हे त्या काळात अत्यंत धाडसी पाऊल होते. प्रशासक म्हणून महात्मा फुले. महात्मा फुले हे फक्त एक विचारवंत नव्हते, तर ते कृतिशील प्रशासक देखील होते. पुणे महानगरपालिकेचे सदस्य म्हणून काम करत असताना त्यांनी समाजाच्या मूलभूत गरजांवर लक्ष केंद्रित केले. त्या काळात स्वच्छता आणि आरोग्य याकडे दुर्लक्ष केले जात होते. महात्मा फुले यांनी समाजामध्ये जनजागृती केली. पाणी पुरवठा, स्वच्छता सुविधा, आरोग्य सुधारणा याकडे त्यांनी लक्ष वेधले. आज आपण स्मार्ट सिटीबद्दल बोलतो, परंतु महात्मा फुले यांनी खूप आधी स्मार्ट विचार प्रत्यक्षात आणले होते. त्यांनी शेतकऱ्यांना होणाऱ्या समस्या ओळखल्या आणि शेतकऱ्यांचा आसूड या ग्रंथातून शेतकऱ्यांना होणाऱ्या शोषण आणि अन्यायावर प्रकाश टाकला. जनतेचा विचार ज्यांच्या मनात, सेवा होती त्यांच्या ध्येयात. जनतेचा विचार ज्यांच्या मनात, सेवा होती त्यांच्या ध्येयात. प्रशासनातही त्यांनी नवा आदर्श घातला जगात. त्यांनी शेतकऱ्यांना होणाऱ्या जाचक कर प्रणाली, आर्थिक शोषण आणि आर्थिक अडचणी याकडे सरकारचे लक्ष वेधले. उद्योजक म्हणून महात्मा फुले. महात्मा फुले यांनी शेती आणि फुलांच्या व्यवसायातून स्वावलंबनाचा आदर्श दिला. आधुनिक शेती पद्धतींचा वापर, व्यवसायातून आर्थिक स्थैर्य आणि उत्पादन वाढवण्यावर भर याकडे लक्ष दिले. आजच्या स्टार्टअपच्या युगात आपण एंटरप्रेनरशिपबद्दल बोलतो, परंतु महात्मा फुले यांनी ते विचार खूप आधीच प्रत्यक्षात आणले होते. आजच्या 21व्या शतकात समाजात जगत असताना आपल्या समोर अनेक समस्या आहेत. जातीभेद, अंधश्रद्धा, स्त्री पुरुष असमानता. आजही महात्मा फुले यांचे विचार आपल्याला प्रेरणा देतात. महात्मा फुले यांनी समाजात बीजे पेरली, ती म्हणजे शिक्षण आणि समाजात समानतेची. आणि तीच बीजे, तोच आदर्श पुढे घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मूलमंत्र दिला, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. महात्मा फुले यांचा पिढीजात व्यवसाय होता फुलांचा. त्यांचे पूर्वज पेशव्यांना फुले पुरवत असत, म्हणून त्यांचं आडनाव फुले असं पडलं. महात्मा फुले यांचं त्यांच्या वडिलांच्या व्यवसायात लक्ष होतंच, ते तिकडे मदतही करत असत. परंतु महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी मुलींसाठी जेव्हा पहिली शाळा सुरू केली त्यावेळी समाजाच्या रोषाला घाबरून त्यांच्या वडिलांनी चक्क मात्र त्यांना घराबाहेर काढलं. मग पोटा पाण्यासाठी काय, यासाठी त्यांनी अनेक उद्योग केले. त्याचवेळी खडकवासला या तलावाची बांधण्याची योजना सरकारने जाहीर केली आणि हे प्रचंड मोठ्या स्वरूपाचं काम होतं. त्या कामासाठी दगड पुरवण्याचा ठेका म्हणजेच कॉन्ट्रॅक्ट महात्मा फुले यांनी सरकारकडून मिळवलं. हे रोडा पुलाचं काम चालू असताना त्याला चुना पुरवण्याचा ठेका कॉन्ट्रॅक्ट हे महात्मा फुले यांनी सरकारकडून मिळवलं. अशा प्रकारे ते एक उत्तम यशस्वी उद्योगपती, उद्योजक, शेतकरी, प्रगतशील, नामवंत आणि सामर्थ्यवंत समाजसुधारक म्हणून पुढे नाव रूपाला आले. महात्मा फुले हे केवळ एक विचार नाहीत, ते एक प्रेरणा आहेत, ते एक क्रांती आहेत. त्यांनी अज्ञानात ज्ञान दिलं, अंधारात प्रकाश दाखवला आणि अन्यायात न्यायाचा मार्ग दाखवला. चला तर मग एक संकल्प करूया, सर्वांना शिक्षण देण्याचा, समानतेचा हक्क गाजवण्याचा आणि सर्वांना पुढे घेऊन जाण्याचा. ज्ञानाचा दीप पेटू, अंधार सारा घालू. ज्ञानाचा दीप पेटू, अंधार सारा घालू. फुलेंच्या विचारांचा नवा समाज घडू. फुलेंच्या विचारांचा नवा समाज घडू.
आपल्या सर्वांचे आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. प्रेक्षक हो, तुम्हाला आमच्या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. आता या स्पर्धकाला जिंकवून देण्यासाठी तुम्ही सुद्धा मदत करू शकता. या स्पर्धकाचा व्हिडिओ लाईक करून, तसेच स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी त्या व्हिडिओवर कमेंट करून, आणि हो, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करून, आणि हो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार.